हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आणखीन एका झटपट रेसिपीमध्ये. तर आज आपण डोसे बनवतोय, ते पण एकदम सोपे आणि कोणालाही सहज करता येतील. तर नाश्त्याला काय बनवायचं हा सर्वांना प्रश्न असतो. तर इथे पाहू शकतात किती कुरकुरीत क्रिस्पी आपण डोसे बनवलेत, ते पण रव्यापासून. तर ज्यांना मऊ डोसे आवडत असतील त्यांनी असे मऊ लुसलुशीतसुद्धा बनवू शकतात किंवा क्रिस्पी कुरकुरीतसुद्धा बनवू शकतात. तर रेसिपी बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इथे आपण एक वाटी रवा घेतलाय. जाड बारीक कोणताही घेऊ शकतात, कारण आपण मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत. तर आता इथे मिक्सरचं भांडं घेतले. यामध्ये हा एक वाटी रवा घेतलाय, तो टाकून घेऊया आणि मिक्सरवरती बारीक करून घेऊया. तर रवा बारीक करताना असा रवा राहतो तसंच आपल्याला टेक्स्चर पाहिजे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी हा रवा बारीक करून घेतलाय. याच्या अगोदर याच्यामध्ये मी तांदूळ बारीक करून घेतलेले. आता आपण इथे पाव वाटी तांदळाचं पीठ टाकून घेऊया. तर हे पीठ मी मिक्सरमध्येच तांदूळ बारीक केल्यामुळे असा कलर दिसतोय. तुम्ही म्हणाल तांदळाचं पीठ आहे तर एकदम व्हाईट पाहिजे, तर मी घरच्या घरी मिक्सरमध्ये फिरवून घेतले. आता याच्यामध्ये मी 2 चमचे ज्वारीचे पीठ टाकले आणि पाव वाटी दही टाकून घेतले. आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. तर इथे सगळ्यात अगोदर मी 1 वाटी पाणी घेतले. ज्या वाटीने आपण रवा घेतलाय त्याच वाटीने इथे मी 1 वाटी पाणी घेतले. यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि आता हे मिक्स करून घेऊयात. तर आपल्याला किती एकूण पाणी लागणार आहे पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. तर कोणताही एखाद्या माप ठेवायचं वाटीचं किंवा पेल्याचं, म्हणजे आपल्याला सर्व प्रमाण त्याने व्यवस्थित घेता येतात. तर इथे मी वाटी आपण सेट केली आहे, तर त्याच वाटीने मी सर्व प्रमाण घेतलेलं आहे. तर पूर्ण 1 वाटी पाणी इथे मी टाकून घेतले. आता आपण हे मिक्स करून घेऊयात. तर आणखीन आपल्याला पाणी लागणार आहे. तर व्यवस्थित हे चांगलं मी मिक्स करून घेतलं. हे पहा, तर आणखीन 1 वाटी भरून मी पाणी घेतले. तर याच्यामधलं अर्धी वाटी मी पाणी टाकून घेते आणि परत आपण हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊयात. तर आपल्याला डोशाचं जसं बॅटर असतं तसं ह्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. तर चांगलं हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर व्यवस्थित मी हे फेटून घेतले. तर हे आणखीन घट्ट वाटतं, हे पहा. तर आपण इथे सर्व चांगले मिक्स करून घेतले. तर याच्यामध्ये मी आणखीन पाणी टाकून घेते. तर इथे जे अर्धी वाटी पाणी राहिलेलं आहे त्यातलं थोडं टाकून घेतले आणि आणखीन थोडं पाणी शिल्लक आहे, म्हणजे आपल्याला 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे. आता हे परत एकदा व्यवस्थित फेटून घेऊया. याच्यामध्ये आपल्याला एकही गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत. व्यवस्थित चांगलं हे एकजीव होईपर्यंत फेटून घ्यायचे. तर आपण याच्यामध्ये दही टाकून घेतले, तर त्याने चांगले फर्मेट होतं. आता याच्यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनटासाठी मुरवून घेऊयात. तर 5 ते 7 मिनटानंतर पीठ चांगलं मुरलेलं आहे, रवा चांगला फुलला आहे. तर अगोदर जसं पीठ होतं त्यापेक्षा थोडंसं हे घट्टसर झालं आहे. तर चांगलं हे मुरलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण 1 चमचा इनो टाकून घेऊयात. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे खाण्याचा सोडासुद्धा वापरू शकता. तर 1 चमचा इनो टाकला आहे, त्याच्यावर 1 चमचा पाणी टाकून घेऊया आणि लगेच हे व्यवस्थित फेटून घेऊयात. तर पटकन इनो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि लगेच आता आपण डोसेसुद्धा बनवायला घेऊयात. तर इथे आपण पॅन गरम करण्यासाठी ठेवून घेतलं आहे. आता याच्यावरती थोडंसं तेल लावून घेऊया अगोदर आणि नंतर आपण याच्यावर पाणी शिंपडून घेणार आहोत. तर असं केल्यामुळे पॅनचं टेम्परेचर व्यवस्थित राहतं, डोसा एकदम क्लीन निघतो, पॅनला चिटकत नाही. तर याच्यावर पाणी शिंपडून घेतले. स्वच्छ नॅपकिनने आता किंवा रुमालाने हे पुसून घ्यायचं व्यवस्थित. तर आपण आता इथे पॅन चांगलं गरम करून घेतलं आहे. याच्यावरती 1 चमचा डोशाचं मिश्रण टाकून घेऊया. तर हे पहा, एकदम व्यवस्थित फेटून घेतले. तर मीडियम आकाराचे मी इथे डोसे बनवणार आहे. तर गॅस जरा कमी ठेवायचा आहे जेव्हा आपण पॅनवरती डोसा बनवणार त्यावेळेस. तर 1 चमचा इथे मी मिश्रण टाकून घेतले. अलगद हाताने आता चमच्याने हे पसरवून घ्यायचं आणि मीडियम गॅस करून हा डोसा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा. डोसा पलटण्याची घाई करायची नाही. आपल्याला खूप घाई असते डोसा काढण्याची, हो की नाही? त्यामुळे काय होतं की डोसा तुटला जातो आणि डोसा नीट निघत नाही. मग आपण म्हणतो डोसा आपला व्यवस्थित बनत नाही, तुटतात किंवा चांगले आपल्याला करायला जमत नाही. तर आपण हेच मेन चूक करतो की डोसा काढायची खूप घाई करतो. थोडासा वेळ द्यायचा पहिले 1-2 डोसे होण्यासाठी. तसंच होतं, मग नंतरचा चांगले होतात डोसे. त्यामुळे पॅन चांगला गरम करून घ्यायचा आणि डोसा काढण्याची घाई करायची नाही. तर यात 2-3 टिप्स लक्षात ठेवा, म्हणजे तुमचेसुद्धा डोसे खूप चांगले क्रिस्पी कुरकुरीत बनतील.
तर इथे मी मीडियम गॅस करून घेतला आहे. आता साईडने आपण याच्यावरती तेल सोडून घेऊयात. तर साईडने थोडं आपण इथे तेल सोडून घेतले. याला चांगली जाळी पडली आहे. तर आता चांगला खरपूस लालसर रंग येईपर्यंत आपण ही एक साईड भाजून घेऊया. तर हे पहा, मिडियम गॅसवरती हा डोसा चांगला खरपूस होईपर्यंत भाजून घेतला आहे. तर आता आपण हा डोसा काढून घेऊया. तर एक साईडने उलटण्याने हा अगोदर मोकळा करून घ्यायचा याच्या कडा व्यवस्थित, म्हणजे आपल्याला काढायला सहज जातं, सोपं जातं. तर हे पहा, तर किती क्रिस्पी बनला आहे पहा. तर इथे आपला पहिला डोसा बनून झाला आहे. तर मी हा काढून घेते. आणि तुम्ही पाहिलंच आहे, डोसा अजिबात तुटला नाही आहे, चिकटलेला नाही आहे, पॅनला व्यवस्थित तोंड निघायला गेला आहे. तर आणखीन मी एक तुम्हाला बनवून दाखवते. तर इथे आपण पॅनवरती थोडं पाणी शिंपडून घेतले, ते पुसून घेऊयात. आणि दुसरासुद्धा डोसा सेम अशाच पद्धतीने आपण बनवणार आहोत. तर याच्यावर एक पळी एवढं मिश्रण टाकून घेतले. आता अलगद हाताने पसरवून घेऊयात. तुम्हाला जर खूप क्रिस्पी डोसे आवडत असतील तर आणखीन थोडंसं मिश्रण पातळ करा आणि डोसे कमी गॅसवरती भाजा, म्हणजे ते चांगले क्रिस्पी होतील. आणि जर तुम्हाला मऊ डोसे आवडत असतील तर डोसा बनवून घेतला की मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचा, म्हणजे तो खूप क्रिस्पी होणार नाही आणि पटकन भाजला जाईल, म्हणजे मऊ होईल. तर इथे आता दुसरासुद्धा आपण डोसा बनवून घेतला आहे. हा सुद्धा आपण क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊयात. तर याच्यावर सुद्धा आपण थोडं तेल सोडून घेऊयात आणि साईडने सुद्धा तेल सोडूयात, म्हणजे डोसा चांगला खरपूस भाजला जातो. आणि हे पहा, ह्याला किती चांगली जाळी पडली आहे, एकदम जाळीदार असे डोसे बनतात. तर याला सुद्धा आपण चांगला भाजून घेतले. आणि जोपर्यंत आपल्याला खरपूस चांगला लालसर रंग दिसत नाही तोपर्यंत डोसा काढायचा नाही. जेव्हा असा कलर येईल तेव्हा समजायचं की डोसा चांगला क्रिस्पी बनलेला आहे आणि खालची साईड चांगली भाजली गेली आहे. तर आता आपण हा डोसासुद्धा काढून घेऊयात. तुम्हाला आवडत असेल तर दुसरी साईडसुद्धा थोडंसं तेल लावून तुम्ही भाजून घेऊ शकतात, पण डोसे एक साईडनेच भाजतात. तर इथे पाहू शकतात दुसरासुद्धा मस्त क्रिस्पी कुरकुरीत आपला डोसा तयार झाला आहे. तर अशा पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा डोसे करून घेऊयात. तर सांगितलेल्या 2-3 टिप्स जर लक्षात ठेवल्या तर असेच परफेक्ट डोसे तुमचेसुद्धा बनतील. तर आपल्याला सारखा तोच नाश्ता खाऊन कंटाळा येतो, चपाती भाजी पोहे उपमा, हो की नाही. तर असे वेगवेगळे पदार्थ जर नाश्त्याला केले तर घरातले सुद्धा आवडीने खातात, म्हणजे घरातले सुद्धा खुश आणि आपण सुद्धा खुश. तर अशा पद्धतीने आपण सर्व बाकीचे सुद्धा डोसे क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत बनवून घेऊयात. तुम्हाला जर या रेसिपीमध्ये काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आपण फक्त एकाच वाटीचं प्रमाण ठेवून सर्व साहित्य घेतले आणि हे डोसे बनवून घेतलेत. तर फक्त तांदळाचं पीठ आणि रवा, दही एवढं साहित्य आपण वापरलेलं आहे. आणि बनवायला सुद्धा अजिबात वेळ लागत नाही. तुम्ही पाहिलंच आहे किती पटकन आपण हे डोसे बनवून घेतलेत. याला फर्मेंट करायला ठेवण्याची सुद्धा गरज नाही. तुम्हाला जर वेळ असेल तर रवा थोडासा 5 ते 7 मिनिट मुरण्यासाठी ठेवा, अदरवाईज लगेचसुद्धा करू शकतात. तर अशा पद्धतीने आपण इथे डोशाची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केली आहे. तर कशी वाटली तुम्हाला हा रवा डोसा नक्की कमेंटमध्ये सांगा. तर माझे व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक कमेंट शेअर करा. आणि हो, रोज रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. बेल आयकॉनवर क्लिक करणं आणि सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे, त्यामुळे तुम्हाला रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि शॉर्ट व्हिडिओ, लॉंग व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीने आपण ही रेसिपी बनवली आहे. तर आता भेटूया आपण अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या पुढच्या भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाय. आज आपण मऊ लुसलुशीत असे मेथीचे पराठे बनवणार आहोत. तर आपण रोज वेगवेगळ्या भरपूर अशा रेसिपी नाश्त्यासाठी बनवत असतो. तर आज आपण ना मेथीपासून खमंग खुसखुशीत असे मेथीचे पराठे बनवणार आहोत. तर याला कोण पराठे म्हणतात, गुजरातीमध्ये याला थेपलासुद्धा बोलतात. तर खूप हेल्दी असा हा नाश्ता आहे. आपण हे पराठे नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतो. तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया. इथे मी एक मीडियम आकाराचा बाउल एवढी मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपल्याला ही मेथी बारीक चिरून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये काय साहित्य लागणार आहे ते सुद्धा आपण पाहूयात. तर इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 6-7 लसूण पाकळ्या, पाव चमचा जिरे आणि अद्रक घेतलेलं आहे, त्याला थोडंसं कापून घेतले. तर हे आपल्याला जाडसर कुटून घ्यायचे. तर मी मेथीची भाजी बारीक चिरून घेतली आहे.
तर अशा पद्धतीने मेथीची भाजी चिरून घ्यायची आणि जे आपण मिरची घेतलेलं त्याचं असं जाडसर भरड करून घ्यायची मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये कुटूनसुद्धा घेऊ शकतात. मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकतात. आणि हो, मेथी घेताना त्याचे खूप मोठे मोठे देठ घ्यायचे नाहीत, शक्य तेवढे पानांचा भाग घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये आपण पाव चमचा ओवा टाकूयात चोळून, यामुळे पराठ्यामध्ये खूप छान स्वाद लागतो. पाव चमचा धना पावडर टाकून घेऊयात, पाव चमचा गरम मसाला टाकूया आणि पाव चमचा हळद टाकूयात. सर्व जिन्नस मी इथे पाव चमचा टाकलेले आहेत. तर मी एवढेच मसाले वापरलेले आहेत. चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. तुम्हाला आणखीन मसाले ॲड करायचे असतील तर टाकू शकतात, कारण मेथीच्या पराठ्यांमध्ये मी मेथीचा स्वाद मला पाहिजे त्यामुळे जास्त काही याच्यामध्ये मसाले टाकलेले नाहीत. आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली आहे आणि आता गव्हाचं पीठ टाकून घेऊया. तर मी अगोदर 1 वाटी एवढं, मिडियम आकाराची वाटी एवढं पीठ टाकून घेते. आणखीन लागलंच तर आपण परत ॲड करू शकतो. आता याच्यामध्ये 3 चमचे पोहे खायचा जो चमचा असतो ना, त्याने 3 चमचे मी इथे बेसन पीठ टाकून घेते. यामुळे काय होतं की पराठ्यांना खूप छान टेस्ट येते आणि खमंग खुसखुशीत असे हे पराठे बनतात. आता हे सर्व जिन्नस पाणी न टाकता अगोदर हाताने चांगलं मिक्स करून घेऊयात, म्हणजे मेथीमध्ये जे मॉइश्चर आहे त्यामुळे आपल्याला पाण्याचा अंदाज कळेल. त्यामुळे अगोदर हे सर्व पाणी न टाकता मिक्स करून घेऊया. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून हे पीठ मीडियम असं मळून घ्यायचे. खूप घट्टही नको आणि खूप पातळही नको. तर हे पीठ मळताना आपल्याला हे पीठ जर खूप पातळ वाटत असेल तर यामध्ये आणखीन थोडंसं आपण गव्हाचं पीठ टाकू शकतो आणि खूप घट्ट असेल तर थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे. आपण नॉर्मली जसं चपातीला पीठ मळतो ना, त्यापेक्षा थोडंसं मीडियम घट्ट असं ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. पीठ जेवढं चांगलं मळलं जाईल तेवढेच पराठे चांगले खमंग खुसखुशीत होणार आहे. तर माझ्याकडून काय झालं, पाणी टाकताना जरा जास्तच पडलं, तर मी इथे ना थोडंसं कोरडं पीठ टाकून घेतले गव्हाचं आणि परत एकदा हे मळून घेते. तर सर्व आपण हे चांगलं मळून घेऊयात. तर मेथी जरा जास्त वापरायची आहे, त्यामुळे काय होतं की मेथीचे पराठे ना खायला छान लागतात, त्याचा टेस्ट अप्रतिम येतो. तर अशा पद्धतीने सर्व इथे मी हे चांगलं मळून घेतले. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळायचं आहे. आता वरून थोडंसं तेल टाकूया आणि परत एकदा मऊ करून घेऊयात. तर इथे तुम्ही पाहू शकतात, खूप घट्टही नाही आहे आणि खूप पातळही नाही आहे, मीडियम असं आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे. हे पहा, आहे एकदम परफेक्ट, हो की नाही? तर आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि 5 मिनिट रेस्ट होऊ देऊयात, म्हणजे पराठे चांगले बनतील. तर इथे 5 ते 7 मिनिट झालेले आहेत. पीठ चांगलं मुरलं गेलं आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 10 मिनिटसुद्धा ठेवू शकतात. अदरवाईज पटकन बनवले तरीही चालेल. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर सकाळी घाई गडबडीच्या वेळी जर तुम्हाला पटकन पराठे बनवायचे असतील तर लगेच बनवू शकतात. त्यासाठी पीठ मळताना चांगलं मऊ होईपर्यंत मळून घ्या, म्हणजे ते चांगलं एकजीव होईल. तर आता पीठ चांगलं मुरलेलं आहे. पोळपाटाला थोडंसं तेल लावून परत एकदा पीठ मऊ करून घेतले आणि आता याचे मी मिडियम आकाराचे 2 गोळे करून घेतलेले आहेत. आता आपण जसं चपाती बनवतो सेम तसंच आपण इथे हे लाटून घेणार आहोत. तर थोडंसं गव्हाचं पीठ कोरडं लावून घेतले आणि आता हा पराठा आपण लाटून घेऊयात. तर तुम्ही याची घडी न करता लाटलं तरीसुद्धा चालेल, पण मी इथे घडी करून हे पराठे लाटून घेते. तर थोडंसं तेल लावून याला दुमडून घेतले आणि जसं आपण घडीची चपाती करतो ना, सेम तसंच हे मी लाटून घेते. आता याला आपण कोरडं पीठ लावूयात आणि हा पराठा लाटून घेऊयात. तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकतात किंवा मग फक्त पिठाचा गोळा गोल असा लाटूनसुद्धा घेऊ शकतात. तर कोरडं पीठ लावून हलक्या हाताने हे पराठे आपण लाटून घेणार आहोत. तर मी इथे हे पराठे पातळ असे करते. तुम्हाला हवे तसे तुम्ही मिडियम आकाराचे, पातळ, जाड जसे आवडतात तसे करू शकतात. चौकोनी आकारामध्ये करू शकतात, त्रिकोणी आकारामध्ये करू शकतात. तर इथे आपण नॉर्मली जशी चपाती बनवतो ना, तसंच मी इथे गोल हे पराठे लाटून घेते. तुम्ही पाहू शकतात, पातळ असे मी हे लाटून घेतलेत, म्हणजे ते खायलासुद्धा खूप छान लागतात आणि 2 दिवस तर हे पराठे असेच चांगले राहतात. कारण आपण याच्यामध्ये दही टाकलेलं नाही आहे, त्यामुळे हे पराठे अजिबात खराब होत नाहीत.
तर अशा पद्धतीने पातळ एकदम हे पहा असा हा पराठा मी लाटून घेतला आहे. तर इथे मी 2 पराठे एकदाच लाटून घेते आणि नंतर भाजून घेते. तर हे पहा आपण पहिला पराठा लाटून घेतला आहे. तर दुसरासुद्धा सेम अशाच पद्धतीने मी लाटून घेतला आहे हा पराठा आणि खूप पातळ केलेत. तर मस्त असे आपले इथे पराठे लाटून तयार आहेत. आता आपण भाजून घेऊयात. तर तवा गरम करून घेतला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल शिंतडून घेतले आणि हा पराठा आपण तव्यामध्ये टाकून घेऊयात. आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि हा पराठा चांगला भाजून घ्यायचा आहे. जर कमी गॅसवरती हा पराठा भाजला, कमी किंवा मिडियम, तर तो खूप वातड होतो किंवा मग पटकन न भाजल्यामुळे तो ना कडकसुद्धा होतो. तर आपण इथे पराठे खूप पातळ केलेत, त्यामुळे लगेचच हे पराठे दोन्ही साईडने चांगले भाजून घ्यायचे आहेत. आणि हे पराठे आपण खूप पातळ केलेत, त्यामुळे फुगत नाहीत. जर जाड थोडेसे बनवले तर फुगतात. तर तुम्हाला जसं आवडतील तसे तुम्ही बनवू शकतात. तर आता फिरवून फिरवून हा पराठा आपण भाजून घेऊयात. तर यापेक्षा सुद्धा तुम्ही पातळ पराठे लाटू शकतात. तर वरून तूप, तेल, बटर काहीही तुम्ही लावू शकता जे तुम्हाला आवडत असेल ते. तर इथे मी तेल लावून घेतले आणि आता हा पराठा आपण पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडने सुद्धा तेल लावून घेऊयात. तर बाहेर प्रवासासाठी जायचं असेल 1-2 दिवसासाठी तर तुम्ही असे मेथीचे पराठे घेऊन जाऊ शकतात. मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकतात किंवा रोज नाश्त्यासाठी तेच खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही असे वेगवेगळे पदार्थ नाश्त्याचे बनवू शकतात. आपल्या चॅनलवर भरपूर असे आपण रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. तर इथे पाहू शकता दोन्ही साईडने हा पराठा खमंग खुसखुशीत असा भाजून घेतला आहे. चांगले याला असा सोनेरी रंग आला आहे. हे पहा, अजिबात हा पराठा कच्चा नाही आहे. मस्त असा खरपूस चांगला भाजून घेतला आहे. आणि तेल जरा जास्त लावायचं किंवा तूप जे काही लावत असाल ते, म्हणजे खमंग लागतात खाण्यासाठी. तर आपला इथे पहिला पराठा चांगला भाजून झाला आहे. लगेच आपण दुसरासुद्धा तव्यामध्ये टाकून घेऊयात आणि सेम अशाच पद्धतीने हा पराठासुद्धा आपण भाजून घेऊया. तर एक साईड भाजली की हा पराठा पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडने सुद्धा हा पराठा भाजून घ्यायचा आहे. तर पहिला पराठा खूप पातळ होता, त्यामुळे तो चांगला भाजलेला आहे आणि फुगला नाही आहे. तर हा पराठा थोडासा थिक आहे, त्यामुळे हा फुगला गेला आहे. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जसे पराठे बनवायचे आहे तसे तुम्ही बनवू शकतात, पातळ जाड तुमच्या आवडीप्रमाणे. तर आता यालासुद्धा मी तेल लावून घेतले आणि हा सुद्धा पराठा खमंग होईपर्यंत छान भाजून घेतला. हे पहा, दिसायला जेवढा भन्नाट दिसतोय खायला तेवढाच हा टेस्टी लागतो बरं का. तर अशा पद्धतीने आपण दुसरासुद्धा पराठा चांगला भाजून घेतला आहे. तर बाकीचे सुद्धा सर्व राहिलेले पराठे मी असेच बनवून घेतलेले आहेत. तर दिसतात ना एकदम भारी. तर खूप हेल्दी पौष्टिक असा हा नाश्ता आहे. मुलांच्या तुम्ही टिफिनमध्ये बनवून द्या. जर मुलं मेथीची भाजी खात नसतील ना तर आवर्जून तुम्ही असे हे पराठे बनवून द्या. बघा बरोबर खातील. दह्यासोबत, सॉससोबत किंवा लोणच्यासोबत असेच दिले तरीसुद्धा अप्रतिम लागतात. त्याला कोणतीही भाजी नसते ना तरीसुद्धा मस्त हे पराठे खाण्यासाठी लागतात. किंवा तुम्ही चहासोबत खाल्ले तरीही चालेल, हो की नाही. तर अशा पद्धतीने आपण हे पराठे बनवून घेतलेत. तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी खमंग खुसखुशीत मेथीची पराठ्याची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आणखीनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये. तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकतात. तर रोज रोज असेच वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.